माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर कथाकथनमध्ये आज तुम्हाला हा बदल नक्की केव्हा झाला श्रवण करूया तर चला. अभिवाचनातून 20-25 वर्षापूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता. मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडे बचत केली जायचे आणि मुलाला येण्या जाण्याच्या तिकिटापुरते दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई वडील कचरतात हो. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिंमत आईवर इच्छा आई वडिलांकडे नसते. हा बदल केव्हा झाला बरं सांगा तुम्हीच. कॉलेजमध्ये जाताना साडीऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मिळवणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मला चर पडते, पण स्पष्टपणे मुलीला अंगभर कपडे घाल गो बये असं म्हणायची हिंमत करत नाही बरं का. हा बदल केव्हा झाला हो सांगा बरं तुम्हीच. वयात झालेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाकघरात येऊन खायला काय आहे हे बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते. हा बदल केव्हा झाला बरं सांगा तुम्हीच. लग्ना अवघर मुलामुलीने 1 किंवा 2 वेळा भेटणे म्हणजे पुढारलेले पण मानणारे आता नातवंडांचे लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारतात. खरं की नाही सांगा बरं. हा बदल केव्हा झाला. वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरणारी आत्ता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलामुलींसमोर मुलांपुढे सहज ग्लास भरू लागली बिंदास. हा बदल कधी झाला बरं सांगा तुम्हीच. नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी तुम्ही आम्ही आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते, नातवंडांची टी व्हीच्या रिमोटसाठी भांडते. हा बदल केव्हा झाला हो सांगा तुम्हीच आता. घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना काउन्सिलर जवळचा वाटतो, त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात, पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात हो. तोच प्रकार पैशांच्या व्यवहाराबद्दल पण. नवरा बायको दोघे कमावतात, पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले ते फक्त सीएला माहीत, घरात कुणाला माहीत नाही बरं का. मुलीच्या संसारातले सगळे लहान सण तपशील जाणून घेणारी आई वडील मुलगा सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. असं का होतंय सांगा बरं तुम्ही. वडीलधाऱ्यांचा मान ठेवणाऱ्याच्या मुली नवऱ्याचा आता येता जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणदुणं काढतात. अशा वेळी मुलीचे आईवडील कसून बसतात तो आणि मुलाचे आईवडील हतबद्ध होतात. हा बदल कधी झाला सांगा तुम्ही आता. तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात, राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आईवडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टीमध्ये तर आईवडिलांना सांगण्याची गरज नसते. मित्रांबरोबर ट्रिपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, किटी पार्टी, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे, सगळी खरेदी, अशा गोष्टीत आईवडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडत नाही. असं का होतं. हा बदल कधी झाला हो सांगा ना तुम्ही. खरं सांगा. नातेवाईकाकडे जाणं, शेजाऱ्यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणं, देवळात जाणं, पूजा करणं इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं. हा बदल कधी झाला प्रश्नचिन्ह पडले की तुम्हा आम्हाला. मान्य आहे 2 पिढ्यांमध्ये अंतर असतेच. 5 वारी नेसणाऱ्या सुनेबद्दल 9 वारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती, पण आता 50 पार केलेल्या पिढीत त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं. हा बदल नक्की केव्हा झाला सांगा ना आता. खरंच विचार करायला हवं. समाज प्रगतीकडे नव्हे अधोगतीकडे चालायचे हे भयंकर वास्तव आणि ते सहजासहजी पटणारे नाही हे मोठे दुर्दैव. विचार करणारा लावणारा हा लेख माझ्याकडे आला. तुम्ही बघा परवाच तुम्हाला उत्तर सापडते का. काही घरात अपवाद असतीलही बरं का, असतीलही हो,
असं नाही की सगळ्याकडे सगळंच असतं. काही घरात अपवाद असू शकतील. मला लेख आवडला, कथा आवडली, तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आवडला तर एक लाईक, प्रतिक्रिया अपेक्षित.